आता निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। सैफला मध्यरात्री 3:30 वाजता रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं। सैफवर 6 वेळा हल्ला झालाय, 6 वार झालेले आहेत, 2 गंभीर जखमा त्याला झालेल्या आहेत। सैफच्या मणक्याजवळ एक गंभीर घाव आहे। डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांकडून सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत। तज्ञ डॉक्टरांचं पथक जे आहे ते सैफवर उपचार करतंय। इमारतीमध्ये प्रवेशासाठी लिफ्ट कार्ड लागतं, मग प्रवेश त्याला कसा मिळाला? अज्ञात व्यक्ती महिलेच्या ओळखीचा होता असा संशय पोलिसांना आहे। महत्त्वाची बातमी, आरोपी सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे। इमारतीमध्ये प्रवेशासाठी एक तर लिफ्ट कार्ड लागतं, हाय सिक्युरिटी या ठिकाणी होती, मात्र लिफ्टमध्ये प्रवास करण्यासाठी त्या ठिकाणी कार्ड लागतं। ते कार्ड त्याच्याकडे कसं आलं, अशा सर्वच अनुषंगानं आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। मोलकरणीवर पोलिसांना संशय आहे। काल रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरी शिरला अशी माहिती डीसीपींकडून देण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तीनं सैफच्या मोलकरणीसोबत वाद घातला। सैफने शांत करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञाताकडून सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले। सैफ अली खान खारच्या फॉर्च्यून हाईट्समध्ये राहतो। काल रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरी शिरला अशी माहिती डीसीपींकडून देण्यात आलेली आहे। सैफ अली खानचा चाहता वर्ग हा फार मोठा आहे आणि राजस्थानवरून आलेला हा त्याचा चाहता जो लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे। आपण या ठिकाणी का लग्नासाठी आलो, मात्र सर उस वक्त घर में कौन कौन था सर? थोड़ी सी जानकारी की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं। ओके, रिक्वेस्ट है जो भी इसमें प्रोग्रेस होगा हम आपसे अपडेट करेंगे। थैंक यू सर, थैंक यू। या प्रकरणामध्ये जी काही माहिती असेल ती तुमच्या समोर सादर केली जाईल असं या ठिकाणी पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे। मात्र अधिक तपशील आम्ही देऊ शकत नाही असं सुद्धा पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर नेमकं त्यावेळेला काय घडलेलं असावं, तर सैफ अली खान हा खारच्या फॉर्च्यून हाईट्समध्ये राहतो। डीसीपींकडून आतापर्यंत काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहताय। आणि काल रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरी शिरला। सर उस वक्त घर में कौन कौन था सर? थोड़ी सी जानकारी की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं। ओके, रिक्वेस्ट है जो भी इसमें प्रोग्रेस होगा हम आपसे अपडेट करेंगे। थैंक यू सर, थैंक यू। तपासाचे तपशील आम्ही जास्त देऊ शकत नाही, मात्र याच्यामध्ये जो काही तपास होईल किंवा जी काही माहिती मिळेल त्या संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाईल असं या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि अधिक काही बोलण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे। काल रात्री उशिरा एक व्यक्ती सैफच्या घरी शिरला। सैफ ज्या इमारतीमध्ये राहतो 12व्या मजल्यावर राहतो, टॉप फ्लोअरवर राहतो आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी लिफ्ट कार्डचा वापर जो आहे तो केला जातो। तर हे सिक्युरिटी कार्ड त्याच्याकडे या चोराकडे आलं कसं, तो कसा या इमारतीमध्ये शिरला, विशेष म्हणजे तो 12व्या मजल्यावर कसा पोहोचला। हाय प्रोफाईल लोक या इमारतीमध्ये राहतात, त्यामुळे हाय प्रोफाईल हायटेक सिक्युरिटी जी आहे ते या संपूर्ण इमारतीला आहे। मात्र ही संपूर्ण सिक्युरिटी भेदून हा चोर, हा अज्ञात व्यक्ती त्याच्या घरामध्ये आतमध्ये कसा शिरला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे पोलिसांना एक प्राथमिक संशय आहे की मोलकर्णीसोबत त्याचा काही वाद झालेला होता, मोलकर्णीचा आणि त्याचा काही कॉन्टॅक्ट होता, काही संबंध होता का, या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। 3च्या दरम्यान 3 वाजताच्या दरम्यान आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोहोचलो। याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत, त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे। सर यामध्ये एका मोलकर्णीवरती देखील चाकू हल्ला झालाय। आता सध्या तपास सुरू आहे, आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही। जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू। सर एक माहिती पुढे येते की काही सर थोड़ा हिंदी में आप बता दीजिए सर क्या घटना है, आरोपीची ओळख किंवा पटण्यासाठी सीसीटीव्ही तपासण्यात आलेत का, कुठून आरोपी शिरला, काय हेतू होता? सर हिंदी में बता दीजिए जी। कल रात में सुबह 3 बजे के आसपास पुलिस स्टेशन में इंफॉर्मेशन आई कि एक्टर सैफ अली खान इन पर उनके घर पे हल्ला हुआ है। पुलिस टीम और हम लोग वहाँ स्पॉट पर गए। एक्टर सैफ अली खान को इनका लीलावती हॉस्पिटल में ट्रीटमेंट शुरू है, एंड इसमें जो आरोपी है उनको ढूंढने का काम शुरू है, इन्वेस्टिगेशन चालू है। सर कितनी कहाँ जख्म हुई है, थोड़ी सी केवल जानकारी। सैफ अली खान के अलावा और किसी स्टाफ पे हमला हुआ है, वो लेडी
ठीक है, उनका ट्रीटमेंट चल रहा है। सर कितना जख्मी है, क्या अगर सीरियस कितना है कि कहाँ कहाँ इन्वेस्टिगेशन चल रहा है, बाकी की डिटेल्स डॉक्टर्स ज़्यादा अच्छे से बता पाएंगे। थैंक यू। तर डीसीबींकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की सैफ अली